गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया संमत्त सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आम्ही बघतो आहे आणि पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू 4 स्थावर कैक जीवांविषयीचं 24 स्थानांचं वर्णन आम्ही बघितलं. यांना भाव किती असतात हे आम्ही बघितलं. जर ते दुसऱ्या गुणस्थानात असतील तर त्यांना किती भाव कमी होतील याही संबंधी आम्ही स्पष्टीकरण बघितलं. आणि आता स्थावर जीवांना कापोतलेशा कशी असते. आता आम्ही तर या एकेंद्रिय जीवांच्या लेशा बाह्य याच्यावरून काही ओळखू शकत नाही. पृथ्वीमधले आम्ही ओळखता येत नाही. कृष्ण, नील, कापोत, पृथ्वी काही जीवांमध्ये आम्ही काहीही त्या ठिकाणी समजू शकत नाही. हाच विषय केवळ ज्ञान गम्य आहे. पण वनस्पतींच्या आधारावर थोड्याफार प्रमाणामध्ये वनस्पतींचं जे काही त्या असा प्रकारचं काटेरी झाडं असणं किंवा दुसऱ्यांना आकर्षित करणं, सुगंधाने बेहोश करणं, अशा प्रकारच्या ज्या काही वनस्पती असतील त्याच्यावरून थोडाफार प्रमाणामध्ये आम्ही त्यांच्या लेशाचा अंदाज लावू शकतो. परंतु ही त्यांची प्रकृती पण असू शकते आणि त्यांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काही वेळेला अशा प्रकारचा ते त्या ठिकाणी उपयोगही करत असतील. यावरून आम्हाला त्यांच्या लेशा थोड्याफार प्रमाणात अनुमानाने जाणता येतात. आता स्थावर जीवांमध्ये कापोतलेशा कशी लावायची. कापोतलेशा लावताना कापोतलेशेचे जे परिणाम असते ते परनिंदा, ईर्षा, रोष, शोक, अविश्वास आदि कापोतलेशा के लक्षण है. इस लेशा वाले दूसरों को पीड़ा पहुंचाने वाले होते हैं. नागफणी, काकतुरई, क्रौंच, चमचमी आदि वनस्पतियां कांटे, दुर्गंध, खुजली पहुंचाने वाले होते हैं. इनको छूने से या इनके निकट जाने से कुछ कष्ट अवश्य होता है. इसे कापोतलेशा के रूप में स्वीकार किया जा सकता है. अशुभ लेशा के उदाहरण वनस्पति में स्पष्ट रूप से समझ में आते हैं. पृथ्वी आदि में इनका स्पष्टीकरण नहीं होता. आम्हाला त्यांच्यावरून काहीही अनुमान काढता येत नाही की यांच्या कशा प्रकारच्या लेशा त्या ठिकाणी असतील. परंतु जीव आहे त्या अर्थी लेशा तिथे असणारच आहे आणि एकेंद्रिय जीवाच्या तर अशुभ लेशाच असणार आहे. फिर भी पानी में भंवराना, वायु में चक्रवात, अग्नि में वडवानल, दावानल, ज्वालामुखी आदि प्रवृत्तियों से अशुभ लेशाओं का अनुमान लगाया जा सकता है. आता प्रश्न नेहमी आमचा आजचा महत्वपूर्ण प्रश्न आहे. हा प्रश्न ज्या पृथ्वी आदी 5 स्थावरांमध्ये दुसरं गुणस्थान मांडलेलं आहे. 2 आचार्यांचे यावर 2 भिन्न मत आहे. काही आचार्य असे म्हणतात की सासादन मध्ये मेलेला जीव हा अशा प्रकारे विकलत्रयात जात नाही. कोणत्याही प्रकारचा हा असा जीव बनत नाही. याबद्दल 2 मत आहे 2 आचार्यांचे आणि दोन्ही मत आम्ही काहीही त्याच्यावर निर्णय देऊ इच्छित नाही. याचं कारण आम्ही अल्पमती आहे. आचार्यांचं ज्ञान अगाध आहे. त्यामुळे त्यांनी जे 2 मत मांडलेली आहे ती दोन्ही आम्हाला स्वीकार्य असणार आहे. कोणती मत आहे त्यांची तर इंद्रिय मार्गणा की अपेक्षा एकेंद्रिय और विकलेंद्रिय जीवों में मिथ्यात्व और सासादन 2 गुणस्थान होते हैं. मान्यता तर बहुतांश अशाच प्रकारची आहे की त्या ठिकाणी सासादन मध्ये मेलेला जीव हा एकेंद्रिय किंवा विकलत्रय होऊ शकतो
आणि तो जीव त्या ठिकाणी फक्त दोन स्थावरकायिक मध्ये जात नाही, अग्निकायिक आणि वायुकायिक, बाकी तीन मध्ये जातो आणि बादर मध्ये जाईल, सूक्ष्म मध्ये जाणार नाही. यहाँ यह विशेष ज्ञातव्य है कि उक्त जीवों में सासाधन गुणस्थान निवृत्त अपर्याप्त दशा में ही संभव है, अन्यत्र नहीं. क्योंकि पर्याप्त दशा में तो वहां एक मिथ्यात्व गुणस्थान ही होता है. हे आम्ही आतापर्यंतच्या सामान्य कथनात हेच कथन आम्ही लावलेलं आहे की निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे तोपर्यंत त्यांचं सासाधन गुणस्थान राहतं, पर्याप्तक झाले की ते मिथ्यात्वी बनतात. एकेंद्रिय, द्विनेन्द्रिय, तीन इंद्रिय, चतुरेंद्रिय तथा असंज्ञी में तो अपर्याप्त तथा संज्ञी में पर्याप्त अपर्याप्त अवस्था में सासाधन गुणस्थान होता है. गोमटसार जीवकांड, नेमिचंद्र आचार्य, सिद्धांत चक्रवर्ती यांच्या उदाहरणावरूनही हे स्पष्ट दिसतं की या जीवांना दुसरं गुणस्थान असू शकतं. एकेंद्रियों में जाने वाले जीव बादर पृथ्वीकायिक, बादर जलकायिक, बादर वनस्पतिकायिक, प्रत्येक शरीर पर्याप्तकों में ही आते हैं, अपर्याप्तकों में नहीं. अपर्याप्तक अवस्था म्हणजे लब्ध पर्याप्तक अवस्था त्यांना मिळत नाही आणि सूक्ष्म अवस्था त्यांना मिळत नाही. ते नियमपूर्वक बादर आणि पर्याप्तकच असतात. फक्त अपर्याप्तक असताना त्यांना मात्र त्या ठिकाणी सासाधन गुणस्थान असतं. अशा प्रकारे धवलामध्ये देखील 6व्या पुस्तकामध्ये हे कथन आलेलं आहे. पण याच मध्ये धवलामध्ये सुद्धा दुसरं कथन आम्हाला मिळतं कि कौन कहता है कि सासाधन सम्यक दृष्टि जीव एकेंद्रिय में होते हैं, किंतु वे उस एकेंद्रिय में मारणांतिक समुद्घात करते हैं, ऐसा हमारा विश्वास निश्चय है. न कि वे अर्थात सासाधन सम्यक दृष्टि एकेंद्रियों में उत्पन्न होते हैं, क्योंकि उसमें आयु के छिन्न होने के समय सासाधन गुणस्थान नहीं पाया जाता. सासाधन सम्यक दृष्टियों की एकेंद्रियों में उत्पत्ति नहीं होती. एकेंद्रियाचा त्यांनी निषेध केला, पण बिन इंद्रिय, तीन इंद्रिय, चतुरेंद्रिय विकलत्रयाचा मात्र त्यांनी धवलाकारांनी निषेध केला नाही. आणि त्यांना हे म्हणायचं आहे की हा जर जीव सासाधन गुणस्थानात मरणारा असेल आणि एकेंद्रिय त्याला व्हायचं आहे पुढे चलून, तर त्याचा तिथे मारणांतिक समुद्घात होतो. मारणांतिक समुद्घाताच्या वेळी गुणस्थान त्यांचं सासाधन असतं, पण मारणांतिक समुद्घाताचा नियम हा आहे की मारणांतिक समुद्घात करून तो जीव तिथे स्पर्श करून परत मूळ शरीरात आल्यावरच त्याचा मृत्यू होतो. तर या अपेक्षेने तो मारणांतिक समुद्घाताच्या काळामध्ये यदा कदाचित सासाधन सम्यक्त्वाला धारण करणारा असू शकेल. हे दुसरं मत धवलाकारांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. आम्हाला दोन्ही मतं त्या ठिकाणी मान्य आहे आणि त्याच्यावर चर्चा आपल्याला नको आहे. पण आपण जे काही लावणार आहे ते गोमटसार जीवकांडनुसार लावलेलं आहे. एकेंद्रिय, द्विनेंद्रिय, तीन इंद्रिय, चतुरेंद्रिय आणि असंज्ञी पंचेंद्रिय या जीवांमध्ये अपर्याप्तक अवस्थेत सासाधन गुणस्थान असू शकतं, ही मान्यता सर्वत्र राहिलेली आहे. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, कारण हा महत्वाचा भाग आहे. दुसरं गुणस्थान कसं या एकेंद्रिय जीवांमध्ये संभवू शकतं हा मला नेहमी प्रश्न पडू शकतो आणि त्याचं उत्तर इथे क्लिअर आलेलं आहे. ठीक है. पृथ्वी कायिकादि में कितनी और कौन कौन सी अविरतियां होती है. पृथ्वी कायिकादि मध्ये म्हटलेलं आहे. तर पृथ्वी कायिक जीवांमध्ये आम्हाला अविरती लावायच्या असेल तर 12 तऱ्हेच्या अविरती असतात. त्यापैकी 6 अविरती तर सगळ्यांनाच आहे. असंयमाचे 2, प्राणी असंयम आणि इंद्रिय संयम हे 2 भेद आहे. आणि याच्यामध्ये षटकायिक जीवाची हिंसा होणं ही 6 प्रकारची अविरती आहे. आणि 5 इंद्रिय आणि मन यांच्यावर ताबा नसणं ही दुसऱ्या प्रकारे इंद्रियांच्या बाबतीत होणारी अविरती आहे. आता षटकायिक जीवाच्या हिंसेची प्रवृत्ती असणं ही तर सगळ्याच जीवांमध्ये दिसणार आहे. कोणताही जीव असेल
तरीही त्याच्याकडून स्थावर कायिक आणि त्रसकायिकाची हिंसा संभवनीय आहेच. म्हणून या अविरती सगळ्याच जीवांना आहे, जोपर्यंत त्याग घेत नाही तोपर्यंत या सगळ्यांनाच आहे. आता जर तो एकेंद्रियवाला जीव आहे, पृथ्वी कायिक मधला आहे, तर त्याला आता फक्त एक स्पर्शनेंद्रियाच्या विषयाची प्रवृत्ती त्याची दिसते, बाकीचे इंद्रिय त्याला नाहीच आहे, म्हणून त्या विषयात त्याची प्रवृत्ती नाही. म्हणून त्या ठिकाणी अविरती 7 लावाव्या लागतात. द्विनिंद्रिय असेल तर 8, 3 इंद्रियवाल्याला 9, चतुरेंद्रियवाल्याला 10, असंज्ञीवाल्याला 11 आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला 12 ही प्रकारच्या अविरती असतील. अशा तऱ्हेने हे एकेंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रियापर्यंतच्या अविरती लावायच्या आहे. म्हणून पृथ्वी कायिकादि में 7 अविरतियां होती है. षटकायिक जीवों की हिंसा में अत्याग रूप 6, स्पर्शन इंद्रिय को वश में नहीं करने रूप 1, ऐसी कुल 7 अविरती उनमें होती है. आता आपल्याला वनस्पती कायिकची तालिका बघायची आहे. पहिल्यांदा वनस्पती कायिक जीव यांची गती कोणती आहे? वनस्पती कायिकांची तर तिर्यंच्या गती असणार आहे. इंद्रिय किती आहे? एकच स्पर्शनेंद्रिय. एकच स्पर्शनेंद्रिय. काय कोणतं आहे? स्वकीय लावायचं. म्हणजे जे विचारलेलं आहे त्याच्यामध्ये आलं की ते स्वकीय लावायचं. काय विचारलंय म्हणून स्वकीय. योग किती राहतील? योग आपण काल लावले होते ना, एक इंद्रियाचे हो. 3 योग. 3 योग कोणते? कर्माण राहील आणि औदारिक दिक. औदारिक द्विक राहतील. हा, कारण काय आहे? त्यांचं शरीर जे आहे ते औदारिकच शरीर आहे. आता या वनस्पती कायिक जीव आहे, यांना संहनन कोणतं असतं? किंवा पृथ्वी कायिक काल आपण जीव बघितले, यांचं संहनन कोणतं असतं? हॅलो. एकेंद्रिय जीवांना संहनन नसते ना, संहनन द्विंद्रियापासून. हा, बरोबर आहे. एकेंद्रिय जीवांना संहनन नसतं. म्हणून झाड आहे, पण झाडांना संहनन त्या ठिकाणी नाही. झाडांमध्ये हाड, रक्त, मांसपू यांची रचना नाही, त्यांना संहनन नाही. हाडांची जिथे रचना सुरू होते ती द्विनिंद्रिय जीवांपासून सुरू होते, म्हणून एकेंद्रिय जीवांना संहनन नाही. आणखी असे कोणते जीव आहे की ज्यांना संहनन नाहीये? संहनन नामकर्माचा उदय नसणारे जीव अजून कोणते आहे की ज्यांना संहनन नाही? जे देव पर्यायी मध्ये आहे आणि नरक गतीमध्ये आहे, यांचंही वैक्रियक शरीर असल्यामुळे तिथेही संहनन नाम कर्माचा उदय नाही, त्यांनाही संहनन नाही. त्यांचंही शरीर सप्तधातू विरहित आहे. ठीक आहे. योगावरून प्रश्न आला की औदारिक द्विक त्यांना आणि कर्माण असे 3 प्रकारचे काय योग त्यांना राहतील. कर्माण काय योग? विग्रह गतीच्या अपेक्षेने शरीर पर्याप्तीला सुरुवात झाली की मिश्र, आणि शरीर पर्याप्ती पूर्ण झाला की औदारिक काय योग. वेद एकच असतो ना, नपुंसक. हा, नपुंसक वेद. कशाय किती राहतील? 2 कमी करावं लागेल, स्त्रीवेद आणि पुरुषवेद. पुरुषवेद कमी करून 16 कषाय आणि 7 नो कषाय असे 23 कषाय राहतील. ज्ञान कुमती कुश्रुत. कुमती कुश्रुत. संयम असंयमीच असतील ना ते? असंयमच आहे त्यांना. 4थ्या गुणस्थानापर्यंतचे सगळे जीव असंयमी आहे. इव्हन म्हणजे सम्यक दर्शनाची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा 4थं जे गुणस्थान आहे ते अविरत सम्यक दर्शन, तेही असंयमित जीवांचं गुणस्थान आहे. दर्शन अचक्षु दर्शन.
अचक्षुदर्शन. लेशा 3 अशुभ लेशा. हा 3 अशुभ लेशा. भव्य दोन्ही असतात. तो दोन्हीही असेल, भव्यही असेल किंवा अभव्यही असेल. सम्यक्त्व, मिथ्यात्व आणि सासाधन. आता आपण पाहिलं ना, सासाधन, मिथ्यात्व आणि सासाधन. संज्ञी नाही, असंज्ञ असतात हे. असंज्ञीच आहे. आहारक दोन्ही आहे, आहारक आणि आहारक दोन्ही आहे. हा. गुणस्थान 2च आहे, पहिले 2 हे. 2, पहिले 2. जीव समास, जीव समास, वनस्पती कायिक संबंधीचे 6. कोणते 6 आहे? 6 कोणते आहे? सूक्ष्म नाही, नाही. ते नित्य निगोद, नित्य निगोद, इतर निगोद, त्याचे सूक्ष्म बादर, अप्रतिष्ठित आणि प्रतिष्ठित, प्रत्येक, असे 6. नंतर पर्याप्ती, 4 पर्याप्ती राहतील, 6 नाही राहणार. कोणत्या 2 कमी राहतील? मनाची कमी आहे आणि भाषा पर्याप्ती. भाषा कमी आहे. भाषा पर्याप्ती आणि मनोपर्याप्ती. प्राण, एकेंद्रियाला 4च प्राण असतात. 4च प्राण आहे. आणि अपर्याप्त अवस्थेत लावले तर 3. संज्ञा 4ही असतात. 4ही आहे. उपयोग 3. 2 ध्यानोपयोग आणि 1 दर्शनोपयोग. 1 दर्शनोपयोग, असे 3 उपयोग. ध्यान, आर्तरौद्र. आर्तरौद्र म्हणजे 8 ध्यान. आर्ताचे 4 आणि रौद्राचे 4. आश्रव 38 प्रकारचा आश्रव आहे. मिथ्यात्व आहे 5 प्रकारचं. 7 प्रकारची अविरती, 23 कषाय आणि 3 योग. जाती 24 लाख जाती आहे वनस्पती कायिका संबंधीच्या. नित्य निगोद आणि इतर निगोद संबंधी जाती पण या ठिकाणी ग्रहण केलेल्या आहे. 24 लाख. आणि कुल 28 लाख कुलकोटी असे यांचे वनस्पती संबंधी राहतील. आता भाव पाहू आपण वनस्पती कायिक जीवांमध्ये. पृथ्वी कायिकासारखेच भाव आपल्याला लावायचे आहे. पृथ्वी कायिकामध्ये औपशमिक भाव नव्हता, इथे पण तो नाही. क्षायिक भाव असणार नाही. क्षायोपशमिक भावामध्ये 2 अज्ञान म्हणजे ज्ञानाचे 2, दर्शन 1 आणि 5 लब्धी. 8च भाव त्यांना राहतील क्षायोपक्षमिक मध्ये. आणि औदैक मध्ये 13 भाव राहतील, जे आपण काल लावलेले आहेत तेच 13 भाव याही ठिकाणी राहतील. गती, कषाय, मिथ्यात्व, मिथ्यादर्शन, नंतर वेद, नंतर 3 अशुभलेशा, असंयम, असिद्धत्व हे भाव त्यांना औदैक भावात राहतील. आणि पारिणामिक भावामध्ये देखील 3 भाव राहतील, भव्यत्व, अभव्यत्व आणि जीवत्व. पण दुसरं गुणस्थान जर आम्ही याच्यात पाहिलं तर याच्यातले 2 भाव कमी करायचे, जे काल सांगितलेले होते. कोणते कमी होईल? अभव्यत्व कमी होईल आणि मिथ्यादर्शन कमी होईल. औदैक भावातलं मिथ्यादर्शन कमी होईल आणि पारिणामिकामधलं 1 अभव्यत्व कमी होईल. आता वनस्पती जीव कितने प्रकार के होते हैं? वनस्पती जीवांचे देखील आम्ही जसे काल स्थावर कायिकाचे 4 भेद पाहिले प्रत्येक याचे, तसे वनस्पतीमध्ये देखील 4च भेद पाहिजे. वनस्पती, वनस्पती काय, वनस्पती कायिक आणि वनस्पती जीव. वनस्पती जिसका आभ्यंतर भाग जीव युक्त आहे, म्हणजे आतमध्ये तर जीवपणा धारण करते आणि बाह्य भाग वरचं लेअर जर आम्ही बघितलं तर ते जीव रहित आहे. असे वृक्ष आदि को वनस्पती कहते हैं. वनस्पती काय? आता एखादं झाड वाळलेलं आहे आणि वाळल्यानंतर त्याच्यामधून वनस्पतीचा आत्मा निघून गेलेला आहे आणि जे काही शरीर म्हणजे उरलेलं आहे
लाकूड त्याला म्हणायचं वनस्पती काय. म्हणजे छिन्न भिन्न किए गए तृण आदि को वनस्पती काय कहते है. किंवा आम्ही तृण तोडलं, गवत तोडलं आणि ते तुकडे तुकडे करून टाकले, तर ते आता काय रूप झालं. काईक मध्ये प्रत्यक्ष सचेतन अवस्था आहे, सचित्त अवस्था आहे. आम्ही जी 5वी प्रतिमा लावतो सचित्त त्याग विरती, यामध्ये या सचित्ताचा त्याग केलेला आहे. म्हणजे जी वनस्पती अजूनही सचित्त आहे तिचा आम्ही त्याग केलेला आहे. वनस्पती काई, जिसमें वनस्पति कायिक जीव पाए जाते हैं उन्हें वनस्पति कायिक जीव कहते हैं. आता सचित्त आहे, पण ती तोडल्यानंतर झाडापासून अलग झाली तरीही देखील ती प्रत्येक प्रतिष्ठित असते, त्यामुळे ती सचित्त मानल्या जाते. आंबा जर आम्ही घेतला तर आंबा देखील एका दृष्टीने सचित्त मानल्या जातो. जेव्हा तो फोडी केल्या जातो त्यावेळेला तो अचित्त बनतो. काकडी, आमचे हे सगळे खायचे पदार्थ जे आहे ती प्रत्येक वनस्पती आहे, प्रत्येक वनस्पती. त्यामुळे ती जेव्हा आम्ही त्या ठिकाणी त्याचे छेद केल्या जातात त्यावेळेला ती अचित्त बनते, किंवा प्रासूक केल्यानंतर ती अचित्त बनते. वनस्पति जीव आयु के अंत में पूर्व शरीर का त्याग कर जो जीव वनस्पति कायिक में उत्पन्न होने के लिए विग्रह गति में जा रहा है उसे वनस्पति जीव कहते हैं. त्याची विग्रह गती आहे, कारमान काय योग आहे, आणि तो जीव आता वनस्पती कायिक बनणार आहे. असा जो जीव आहे तो वनस्पती जीव. आता त्याला वनस्पती का म्हटलं, कारण त्याला आता स्थावर नामकर्माचा, एकेंद्रिय नामकर्माचा उदय सुरू झालेला आहे, आणि म्हणून त्याला तो जीव तो आहे असं म्हटलं जातं. वनस्पती जीव कौन कौन से है. वनस्पती जीव पर्व म्हणजे जे ऊस वगैरे असतो त्याचं जे कांड आहे त्याला पर्व म्हटल्या जातात. नंतर बी जे पेरलं जातं ते, कंद ज्यापासून उगवण्याची योग्यता आहे त्या जीवांना या ठिकाणी वनस्पती जीव म्हणून म्हटलेलं आहे. बीजामधून जसं धान्य उत्पन्न होतं, पण आता समजा गहू आहे तर गहू जे आहे त्याला आम्ही जीव मानणार नाही, ते अचित्त आहे. पण ज्या वेळेला ते गहू जमिनीमध्ये पेरले जातात त्या ठिकाणी हा जो वनस्पती जीव आहे तो विग्रह गतीमध्ये येऊन तिथे शरीर धारण करून तो त्या ठिकाणी उगवतो, तेव्हापासून तो जीव म्हटल्या जातो. जे आमच्या ड्राम मध्ये समजा गहू आहे तर ते गहू अचित्त रूपाचे आहे. जोपर्यंत ते वाळलेले आहे त्याच्यात काहीही झालं नाही, आणि जर त्याच्यात काही झालं असेल तर ती त्रसक कायिकाची उत्पत्ती आहे, आणि ते जर अंकुरित झाले असतील तर मात्र त्या ठिकाणी वनस्पती जीव आहे, जो विग्रह गतीमधून येऊन तिथे जीव धारण केलेला आहे, ती कायिक आहे. अशा तऱ्हेने थोडं हे बारीक लक्षात घ्यायचं आहे. म्हणून कंद, ज्या काही झाडांचे कंद उगवतात, काही स्कंद उगवतात, काही बीज म्हणजे असे प्रकार असतील त्या ठिकाणी, यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या आणि समूर्छिम वनस्पती कही गई है. जो प्रत्येक और अनंत काय ऐसे दो भेद रूप है. प्रत्येक आहे म्हणजे ती कोणती आहे, प्रत्येक, आणि अनंत काय म्हणजे साधारण. म्हणून निगोद जीव जे म्हणतो आम्ही ते अनंत काय वाले आहे, ते निगोद आहे. आणि वनस्पतीमध्ये जर आम्ही बघितलं तर ते नित्य निगोद किंवा इतर निगोद या नावानी संबोधले जातात. आणि जे प्रत्येक आहे ते सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक अशा रूपाने दोन तऱ्हेनी लक्षात घ्यायचे. मूल में उत्पन्न होने वाली वनस्पतियां मूल बीज है, जैसे हल्दी आदि, किंवा अग्रबीज असते, काहींचे वरचे लावावे लागतात तेव्हा ते पेरतात. आणि काल जो प्रश्न होता, दर्शन आहे का आज उपस्थित, तर कालचा जो प्रश्न होता की त्या ठिकाणी आता गहू आता समजा आमच्या ड्राम मध्ये आहे, अनेक दिवस ठेवले आहे, त्याच्यामध्ये म्हणजे गहू अंकुरित होण्याची योग्यता जोपर्यंत आहे तोपर्यंतचे जे बीज आहे या बीजाला योनिभूत जीव म्हटल्या जातो. तो आहे तर चित्त,
त्याच्यामध्ये ते दळून आणलं, पीठ केलं तरीही काही दोष नाही. परंतु त्याला जर योग्य संपर्क मिळाला, पाणी, हवामान, माती या सगळ्यांचा, तर त्याच्यामध्ये जीव उत्पन्न होण्याची योग्यता आहे. जोपर्यंत योग्यता आहे तोपर्यंत त्या बीजांना योनिभूत जीव म्हटलेलं आहे. जीवकांमध्ये ही गोष्ट प्रामुख्याने त्यांनी दिलेली आहे. वनस्पति कितने प्रकार की होती है? वनस्पतीचे 2 प्रकार आहे, साधारण वनस्पती आणि प्रत्येक वनस्पती. साधारण वनस्पती म्हणजे काय? साधारण वनस्पती कोणती आहे? एका शरीराच्या आश्रयाने अनंत जीव असतात. एका शरीराच्या आश्रयाने अनंत जीव असतात, ती झाली सप्रतिष्ठित प्रत्येक. अच्छा. आता साधारण म्हणजे काय? साधारण म्हणजे निगोद जीव. साधारण वनस्पती काहीचा अर्थ आहे निगोदी जीव, जे सूक्ष्म रूपाचे पण असू शकतात आणि बादर रूपाचे पण असू शकतात. सूक्ष्म निगोदिया जीव जे आहे, म्हणजे सूक्ष्म साधारण वनस्पती काही जे जीव आहे, हे प्रकरण लक्षात ठेवा, कारण याबद्दल बराच आमच्या मनामध्ये संभ्रम असतो आणि याविषयी आमची क्लॅरिटी नाही. जे सूक्ष्म वनस्पती कायिक म्हणजे निगोदी जीव आहे, हे आमच्या ज्ञानाचा विषय बनत नाही. हे वातावरणात ठसाठस भरलेले आहे आणि आमच्यामुळे त्यांचं आयु संपतं असं पण नाही. त्यांचं ते निसर्गतः तिकडे तिकडे भ्रमण सुरू असतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं सुरू असतं आणि ते श्वासाच्या 18व्या भागामध्ये जन्म मरण करत असतात. पण सगळेच्या सगळे एक श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करणारे निगोदी जीव असतील असं नाही. ते तर संज्ञी पंचेंद्रियापर्यंतचे क्षुद्रभाव वाले जीव असू शकतात. या ठिकाणी आम्हाला पाहायचंय साधारण वनस्पती काही जीव हे सूक्ष्म रूपाचे आहे, ज्यांचं आयुष्य हे एका श्वासाचा 18व्या भाग प्रमाण आहे. आणि दुसरे बादर निगोदी जीव, ज्यांचं आयुष्य एक अंतर्मुहूर्त आहे. हे पण जीव अत्यंत सूक्ष्म असतात आणि आम्ही ते दाखवू शकत नाही. असे कोणतेही जीव नाही निगोदिया जीव की ज्यांना आम्ही ज्ञानाचा आमचा अनुमानाचा विषय बनवू शकतो, पण प्रत्यक्ष ज्ञानाचा आमचा विषय बनत नाही. आणि दुसरं आहे ते प्रत्येक वनस्पती. म्हणून वनस्पतीचे पहिल्यांदा 2 भेद करायचे, साधारण वनस्पती आणि प्रत्येक वनस्पती. साधारण वनस्पतीचे 2 भेद, इतर निगोद आणि नित्य निगोद, आणि याचे प्रत्येकाचे सूक्ष्म आणि बादर असे भेद करायचे. अशा तऱ्हेने याचे भेद झाले. आता ही जी प्रत्येक वनस्पती राहिली, ही देखील 2 तऱ्हेची आहे. एक सप्रतिष्ठित प्रत्येक आणि एक अप्रतिष्ठित प्रत्येक. सप्रतिष्ठित प्रत्येक म्हणत असताना जी वनस्पती आहे तर एका शरीराचा एकच जीव स्वामी, पण त्या शरीराच्या आश्रयाने ज्या ठिकाणी निगोद जीवाची उत्पत्ती संभवते ते आहे सप्रतिष्ठित प्रत्येक. आलू जो आहे हा सप्रतिष्ठित प्रत्येक आहे. आणि जो अप्रतिष्ठित प्रत्येक की ज्याच्या शरीराचा स्वामी तर एक म्हणजे एकाचा एकच जीव आहे आणि त्याच्या आश्रयाने बाकीचे निगोदी जीव पण राहत नाही, ते आहे अप्रतिष्ठित प्रत्येक. म्हणून 2 लक्षात घ्यायचं, साधारण वनस्पती काही हे झाले निगोदी जीव, यांचे 2 भेद, सूक्ष्म आणि बादर. आणि इतर निगोद आणि नित्य निगोद हे तर आहेतच आहे. आणि इकडे वनस्पती कायिकाचे, प्रत्येक वनस्पती कायिकाचे 2 भेद, सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक. की साधारण आमचं एक शरीर आहे आणि या शरीराच्या आश्रयाने अनंत निगोदी जीवांचा जिथे निवास असतो त्या ठिकाणी ती वनस्पती सप्रतिष्ठित प्रत्येक म्हटली जाते. आणि ज्यांच्या आश्रयाने निगोदी जीव नाचतात त्यांना अप्रतिष्ठित प्रत्येक म्हटल्या जातं. आम्हाला जी वनस्पती खाद्य रूपाने सांगितलेली आहे ती अप्रतिष्ठित प्रत्येक सांगितलेली आहे. आता त्याच्यामध्ये देखील ही जी अप्रतिष्ठित प्रत्येक आहे ही देखील सुरुवातीच्या काळात सप्रतिष्ठित असते. आहे तर प्रत्येकच, पण सप्रतिष्ठित असते. म्हणजे छोटीशी कैरी आहे, बाल कैरी, किंवा अगदी लहान दोडका आहे, जे हाताने तोडल्यानंतर त्याचे समभाग होतात.
काकडी आहे अत्यंत कवळी, की जी तोडल्यानंतर तिचे 2 समभाग होतात, असे जी पदार्थ आहे हे सप्रतिष्ठित प्रत्येक म्हटल्या जातात. तिची वाढ जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेला ती ती वनस्पती, ते फळ किंवा ते भाजी ही अप्रतिष्ठित प्रत्येक बनते. तर अशा तऱ्हेने ह्या सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित आम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यावर कुणाला काही प्रश्न? कारण हे नेहमी गोंधळात टाकतो आम्ही. निगोदाची व्याख्या सांगा म्हटलं की निगोदाची व्याख्या आम्ही हमखास सांगतो की एका श्वासामध्ये जो 18 वेळा जन्म मरण करतो तो निगोदी जीव आहे. ही आम्ही हमखास व्याख्या त्या ठिकाणी सांगतो. पण ही व्याख्या अर्धसत्य आहे. आणि अर्धसत्य हे आहे त्याच्यामधलं की तो जीव साधारण वनस्पती काही कसला पाहिजे आणि तोही एका श्वासात 18 वेळा जन्म मरण करेलच असं नाही. त्याचंही आयुष्य उत्कृष्ट एक अंतर्मुहूर्त सांगितलेला आहे. इथपर्यंत क्लिअर आहे मग वनस्पतीचं साधारण प्रकरण? वनस्पतीची व्याख्या काय करायची नेमकी? साधारण वनस्पती कायकाची व्याख्या करायची की ज्या जीवाला साधारण नामकर्माचा उदय आहे तो जीव एका शरीरामध्ये अनंत जीव ज्या ठिकाणी स्वामी आहे त्यांचं जन्म साधारण आहे, मृत्यू साधारण आहे, आहार साधारण आहे, श्वासोश्वास साधारण आहे, ते साधारण जीव आहे, ते निगोद जीव आहे. आणि ते एका श्वासात 18 वेळा जन्म मरणही करू शकतात किंवा पूर्णच्या पूर्ण त्यांचा जो बंच आहे तो युगपत अंतर्मुहूर्ताचं आयुष्य घेऊन देखील असू शकतात. दोन्ही तऱ्हेचे. समजा एक शरीर आहे, एका शरीरात अनंत जीवांनी जन्म घेतलेला आहे तर ते अपर्याप्तक असतील तर अपर्याप्तकच राहतील. पण दुसरे काही जीव असे आहे की ते पर्याप्तक बनून जन्म घेतात आहे तर ते पर्याप्तक बनूनच सगळेच्या सगळे येतील. अनंत जीव आहेतच पण ते अनंतच्या अनंत त्यांचं सगळं आयुष्य समान आहे, जन्म मरण समान आहे. ते एका वेळी जन्माला येतील, एका समयातच मरतील. असे जे जीव आहे ते साधारण वनस्पतिकाईक निगोदी जीव आहे. त्यांना निगोदी जीव म्हणायचं. आणि ते जीव इथे सर्वत्र आमच्या सभोवती निगोदी जीवांचं वास्तव्य आहे. क्लिअर व्याख्या? हो. म्हणून साधारण जे वनस्पती निगोद इथे स्थान घडते. आहे तिथेच फक्त निगोदी जीव राहतात आणि आपल्या आजूबाजूला जे आहेत त्यांना पण आपण निगोदी म्हणायचं का? हो, निगोदी आहेच ते. म्हणजे खूप आहे वातावरणात तर निगोदी जीव. तिथे तर आहे जी कलकल भूमी आहे सातवी, तिथे पण त्यांचं वास्तव्य आहे. आणि वातावरणामध्ये देखील निगोदी जीव नित्य आहेतच, आहेच ते. जसे सूक्ष्म जीव राहतात, सूक्ष्म मग भेद आता कुणाचा आहे? फक्त आता एकेंद्रिय मग जे आहे जीवांमध्ये त्यांना सूक्ष्म आपण इतर भेद आहे. निगोद म्हणायचं की नित्य निगोद म्हणायचं? आता आपल्याला ते नाही सांगता येत. जे अच्छा. आजपर्यंत निगोदातून निघाले नाही ते नित्य निगोदी. नित्य निगोद. हो. आणि जे एकदा निगोदातून निघून बाहेर पडून परत निगोदात गेलेले आहे ते इतर निगोदी. काही भेद नाही आहे त्यांच्यामध्ये, फक्त त्यांना मध्येच रसपर्याय मिळालेली आहे म्हणून त्यांना इतर निगोदी किंवा त्यांचं दुसरं नाव आहे चतुर्गती निगोद. बस. फरक आम्हाला बाह्यतः काहीही दिसत नाही. आणि काही नित्य निगोदी जीव असे आहे की जे निगोदातच राहणार आहे, ते बाहेर पडूच शकणार नाही, असे पण काही निगोदी जीव आहे. आणि त्यांना मग म्हटलेलं आहे ती अनादी अनंत वाले ते आहे, ते कधी निगोदातून बाहेर पडणार नाही. पण काही निगोदी जीव आता नित्य निगोदात आहे पण ते 6 महिन्यात 608 जीव निगोद राशीतून रसराशीत येतात पण, असे पण आहे. मग हे वनस्पती वगैरे आपण म्हणतो, मग त्याच्यामध्ये पण आहे का निगोदी जीव? वनस्पती म्हणजे आता आजच्या समजा आश्रयाने आता आपण तुम्ही पाहिलं काकडी, दोडकं वगैरे, नाही, ते सप्रतिष्ठित प्रत्येक आहे. सप्रतिष्ठित आहेत ते. त्याच्यामध्ये नाही मग निगोदी जीव नाही त्याच्यात. त्याच्यात नाही, त्याच्या सभोवती राहणार आहे, ते त्याच्या आश्रयाने आहे. म्हणून तर आपण ते वर्ज्य केलं ना खाणं. बाळ काकडी, बाळ कैरी अशा काही पदार्थांना
किंवा हे पर्व असते ज्या ठिकाणी उसाचं मधला हम्म तो भाग हा हम्म वर्ज्य केलेला आहे, तर ते त्या हम्म ठिकाणी ते नाही खाय, म्हणजे ते सप्रतिष्ठित आहे. आणि हम्म काही वनस्पती थोड्या असेपर्यंत अनेक वनस्पतींमध्ये खूप प्रकार आहे. काही वाढ होत झाल्यावर अप्रतिष्ठित बनते, काही बनत पण नाही, अशा पण हम्म वनस्पती आहेत. हम्म तर ते वनस्पतीचं तर डिटेल प्रकरण जैनेंद्र सिद्धांत कोश मध्ये दिलेलं आहे त्यांनी डिटेल मध्ये. ठीक. ठीक आहे. हो, थांबा. आता पुढचं प्रकरण आपण उद्यालाच पाहू. हम्म. स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए हिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.